संगीत लाव ना सागरजी, आपला टाळ मृदुंग लावा. आत्मसंरक्षणाचे धडे आहेत हे. आपल्याला कुठली आपत्ती आली तर आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. हे बालवयापासून संस्कार जर विद्यार्थ्यांना दिले, या संस्काराचा उद्देश एकच आहे या शिबिराचा, की आपली मुलं, प्रत्येक पालकाला अपेक्षा असतात मोठी झाली की घराच्या बाहेर पडतात आणि मुलं घरी येईपर्यंत रात्रभर पालक लोक झोपत नाहीत. पण या शिबिरात आपण मुलांना ही संस्कार देतो, मुलं रात्रभर बाहेर कुठेही गेले तर त्याचा बाप सुखाने रात्री झोपू शकतो. हे म्हणजे संस्कार आहे, हे लक्षात ठेवा. की त्या वडिलाला माहीत आहे की माझा मुलगा बाहेर गेला, निश्चितच तो चांगला आहे आणि निश्चितच घरी चांगल्या परत येईल. हा ठाम विश्वास हा संस्कारानेच कमावला जातो आणि ते संस्कार प्राप्त करण्यासाठी ही मुलं गुरुकुंज आश्रमात आलेली आहे. एकदा जोरदार या बालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला, फायर लाठीकाठी. जास्त समोर येऊ नका, मोकळे मोकळे उभे राहा बेटा. फायरवाले एकमेकाच्या हिच्या जाता कामा नाही. पण महिलांकडे कमी जा जरा. सागरची संगीत लावा थोडं. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण होईल. उद्या सकाळी ठीक 6:45 वाजता हृदयस्पर्शी सोहळा, तो म्हणजे मातृपितृपूजन पाद्यपूजन सोहळा. सर्वांनी उपस्थित राहावं. चित्रथराग्र प्रात्यक्षिक दीपकजी हेमने, मोळूताई हेमने, लताताई शिलोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व होत आहे. साड्या पहा. चला पाहून घ्या बेटा, दूर दूर लांब उभे राहा. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत मंडळी उपस्थित आहे, पण व्यासपीठावर समोर येत नाही, पाठीमागं बसलेली आहे. अशी भरभक्कम मंडळी इथं आलेली आहे. त्यांचंही मी शिबिर समितीच्या वतीनं स्वागत करतो. आदरणीय घाटे सर आलेले आहेत. आदरणीय संदीपदादा गुरुमुले नागपूरहून आलेले आहेत. त्यांच्यासोबत सर्व मंडळी आलेली आहेत. सर्व हे महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी आलेली ही मंडळी आहे. फायर स्टिक पाठीमागावर आहे सर्व पोरं, पाठीमागावा. तुमच्या अंगावर येऊ शकते. पाण्याची बकेट तयार ठेवा. पाण्याची बकेट तयार ठेवा. पाण्याची बकेट स्वयंसेवक उभे नको करो. बकेटवर उभे राहा. शिवाचे त्रिशूळ आम्ही त्यावैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडी तोडण्याची मोदकी मोजून चंडीची टीप यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लढवा जाऊ नको रे फाडून पडल्यानं जाती मराठे. रक्तास्त्र वज्र ज्यांचे वार गाव धन त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या दरात रोल मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तोडण्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे.
कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो तेजाळ तलवारी आला भीमाचा गरजाचे दळ भारताच्या बळे रण धुळे रक्त सळे वैरी फळे कधींग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला समा शक्ती असते नाम पातुम विरकते त्रिशूल रक्त स्नान महाम कर्तुम तत्परते अर्णय हरिमुंड भस्मं कर्तुम रक्षकृते गोलीजात मस्तक खड्ग छिन्नं कर्तुम धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रं 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 रणधीराय स्वेदर्पण हं 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 हनुमताय प्राणार्पण हं कं 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 कालिकाय मुंडार्पण गूंजति कहंबरा डम 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 रंगामंदी उसळत आपदालावा शिवराय शब्दाची अनामाला वैद्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज वगळवा कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो तेजाळ तलवारी आला भीमाचा गरजाचे दळ भारताच्या बळे रण धुळे रक्त सळे वैरी फळे कधींग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला समा शक्ती असते हम पातुम विरकते त्रिशूल रक्त स्नान महाम कर्तुम तत्परते अर्णय हरिमुंड भस्मं कर्तुम रक्षकृते गोलीजात मस्तक खड्ग छिन्नं कर्तुम धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रं 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 रणधीराय स्वेदर्पण हं हं हं
अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोडकी मोजून चंडी चिटी प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लाडवा जाऊ नको रे फाडून पडल्यानं साथी मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य दन 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 शिवरायांची अन मराठेची जमातीचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भावाच्या दरात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ चालू आले याला भीमाचा बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त सळे वैरी फळे रक्क दिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात डावला समा शक्ती हस्ते हम पातुम विरकते त्रिशूल रक्त स्नान महामुखर्तुम तपयते अग्नय अरिमुंड भस्मं कर्तुं रक्षकृते शूलिजात मस्तक खड्ग छिन्नं कर्तुं धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रं 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 रणधिराय स्वेदर्पण हं 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 हनुमताय प्राणार्पण कं 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 कालिकाय मुंडार्पण नाद गूंजति कहंबरा डम 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 हा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे आवडलं असेल तर दीपकजी हिमने सर यवतमाळ. ज्या मुलांना साधा चटका लागतो ती मुलं आईजवळ जातात आणि म्हणतात आई भाजलं आणि इथे बघा ही मुलं तुमचीच मुलं आहेत जी आज फायरसोबत खेळत होती. आज यांच्यासाठी तर एक जबरदस्त टाळ्या व्हायला पाहिजे. एवढी साधी गोष्ट नाही आहे 15 दिवसामध्ये फायर स्टिक हातात घेणं, खरंच नाही आहे. आणि 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एवढे तुमची मुलं शिकली आहेत तुम्हाला कल्पना नाही आहे, पण येणाऱ्या भविष्यात कळेल. एखादी नर्तिका नाचते त्यासाठी आपण डान्स करतो तेव्हा खूप टाळ्या वाजवतो, परंतु मर्दानी खेळ खेळणाऱ्या तुमच्याच मुलांसाठी तुम्ही टाळ्या कमी वाजवता, हे चुकतं आहे. जोरात टाळ्या उद्या यांच्यासाठी. आणि या सरांनी मनापासून आपल्या पोटच्या लेकरासारखं या लेकरांना शिकवलं, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा झाल्या पाहिजे. बोलो भारत माता की. या ठिकाणी बरीचशी मान्यवर मंडळी आलेली आहे. यानंतर पुन्हा योगिक डान्स आणि योगा भालाफेक होणार आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाला आपण ज्यांना सत्कार मूर्ती म्हणून बोलवलं होतं असे मलखांबचे प्रशिक्षक, नॅशनल प्रशिक्षक आहेत असे अनिलजी नागपुरी सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार आदरणीय अखिल भारतीय गुरुदेश मंडळाचे सर्वाधिकारी माननीय गमे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान चिन्ह, शॉलो, श्रीफळ, पुष्पगुच्छ या लवकर. सर्वजण लाईन मध्ये लागा बेटा. नंतरचा इव्हेंट योगा, सूर्यनमस्कार. काय घ्यायचं अक्षय सर पहिले? योगिक डान्स. अनिल सरांचं जेव्हापासून हे शिबिर सुरू केलं तेव्हापासून आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान आहे, सहकार्य आहे आणि यांच्या सहकार्यानं आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो. सर, आम्ही तुमचं उपकार फेडू शकत नाही, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा आपण सन्मान स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो. सोबत उपसर्वाधिकारी साहेब, त्याचबरोबर नरेंद्रजी गाळे सर ज्यांनी आपल्याला ह्या प्रशिक्षकाची ओळख करून दिलेली आहे, तृप्ती मॅडम डेहनकर, आणि त्यांच्या या सहकार्यामुळे इथं सर्व प्रशिक्षक येतात आणि ते मोलाचं सहकार्य करतात. जरी शरीराने येत नाही पण प्रत्यक्ष सहकार्याने हे सर्व इथं असतात. यांचा सत्कार आदरणीय उपसर्वाधिकारी साहेब, सर्वाधिकारी साहेब आणि प्रचार प्रमुख साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला, त्यानंतरचं संगीत तयार ठेवा.
शेवटचे 10 मिनिटं आलेले आहेत. प्रत्येकाला बसायचं आहे. सागर सर संगीत लावत चला जरा. सर आपलं असं सहकार्य आम्हाला मिळत राहो असं अपेक्षा करतो. या ठिकाणी आपले रघुवीर स्वीट मार्टचे संचालक चंद्रकांत भैया पोपट आलेले आहेत. ते शब्दात बोलणार नाही पण ते गाण्यात आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. ट्रॅक लावायचा एक सागर. एक संदेश या गीतातून ते आपल्याला देणार आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि विद्यार्थ्यांची भजनं भरपूर बसवलेली आहे. पाण्याबाबी मिक्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे मिक्सर उडालं आपलं. पण पुन्हा ब्रेक के बाद सकाळी मातृपितृपूजन सोहळ्याच्या वेळेस या मुलांचा भजनाचा कार्यक्रम होईल म्हणजे होईल. एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी झाल्या पाहिजे. आणि एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व या शिबिराला आपले पाल्य घेऊन आलेले विठ्ठलजी महाले सर, जे महाराष्ट्रामध्ये मोठी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, तिला सर्व महाराष्ट्रात त्यांनी प्रसिद्धीला आणलं आणि मोलाचं ते शिक्षण सर्व मुलांना देतात. असे विठ्ठलजी महाले सर असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. विठ्ठलजी महाले सर. योगा इव्हेंट सामूहिक सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार माणसाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो आणि याचे मार्गदर्शक आमचे मित्र अक्षयजी धानोरकर आणि आमचे विद्यार्थी किसनजी देशमुख हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी एक गीत सर सादर करतील. काय झालं बेटा? तत्पूर्वी विठ्ठलजी महाले सर आलेत का व्यासपीठावर? सोबत आदरणीय उपसर्वाधिकारी साहेब या सोहळ्याला उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आशीर्वादपर 2 शब्द आपले व्यक्त करावे. पूजनीय श्री गुरुदेव, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आजच्या या सुसंस्काराकरता उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी गमेश साहेब, प्रचार प्रमुख वाघ महाराज आणि मंचकावरील सर्व सन्माननीय सर्व मान्यगण, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा जो काही तुम्हाला प्रशिक्षणाचा भाग तुमच्या जीवनात उपलब्ध झालेला आहे तो अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहणार आहे. याचं कारण असं आहे की संस्कार हे 2 प्रकारचे आहेत. एक कुसंस्कार आणि दुसरा सुसंस्कार. सुसंस्काराकरता आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं, कुसंस्काराकरता कुठेही जावं लागत नाही. आणि म्हणून तुम्हाला ज्या शिक्षकांनी अतिशय मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय तुमच्यावर प्रेम करून त्यांनी तुम्हाला जे प्रशिक्षण दिलं आहे, तुमच्या जीवनातली जी मूल्य त्यांनी जोपासलेली आहेत, तुमच्या सुप्त गुणांना त्यांनी जो वाव दिला आहे तो असाच कायम राहो. उत्तरोत्तर तुमची प्रगती हो आणि तुमच्या जीवनात यश निर्माण हो, एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय गुरुदेव. यानंतर आदरणीय गाळे सर शुभेच्छा व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. 6 मे ते 21 मे या दरम्यान चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. सोबतच या विद्यार्थ्यांना ज्या पालकांनी पाठवलंय त्या पालकांचे खूप खूप आभार. असाच आपला सहकार्य या क्रीडा क्षेत्रासाठी राहू द्या. एवढं बोलतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. आमचे बंधू अनिल सर नेहमी आम्हाला मार्गदर्शन असते त्यांचं कार्याच्या रूपानं. मलखांब लागो, रोप मलखांब लागो, काही पण लागो आणि केव्हाही कुठल्याही गोष्टीला ज्यांची अडचण नसते आणि पूर्ण महाराष्ट्रभर मलखांबचे ते जी संघटना त्याचे सदस्य आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना ते समोर आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील दादा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप वेळ झालेला आहे आणि मी एवढं सांगतो सरांना की आता एवढे विद्यार्थी बघितले मी तर नक्की
नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही इथे 10 मलकाम लावणार आणि 10 रोप मलकाम यांना देणार आणि खूप चांगला असं शिबिरासाठी आम्ही मदत करणार. धन्यवाद सर. सर हे शब्द काढल्यावर अंगावर शहारे आले, कारण की संपूर्ण महाराष्ट्रातून 300 सव्वा 300 विद्यार्थी आहे आणि आपणच दिलेले हे साहित्य आहे आम्हाला. त्या काळात जवळपास सरांनी मला हा मलखांब घेऊन 2014 मध्ये हा मलखांब घेऊन दिला होता आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्या संबंधी केलं होतं. हा मलखांब सरांनी साताऱ्याहून बोलून दिला होता आणि आजही तो डौलानं त्याच मानेनं त्या ज्यानं उभा आहे, याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या एका मलखांमुळे अनेकांचं जीवन घडते सर. कोणामुळे कोणाचं जीवन घडते हे सांगता येत नाही, म्हणून आपल्या भावना ह्या पवित्र असल्या पाहिजे. आज मलखांमधून अनेक लोक